हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. जस्ट स्किन केअर केलं आहे आणि केसांनाही तेल लावलं आहे. केसांना तेल फक्त मुळांना लावते मी, म्हणजे रूट्सलाच, बाकी खाली कुठेच लावत नाही. आणि एवढ्या उशिरा मी ब्लॉग का सुरू केला असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचं एकच कारण आहे. जस्ट आता रात्रीचं माझं नेहमी असतं की इन्स्टाच्या यूट्यूबच्या कॉमेंट्स वगैरे मी वाचत असते जसा वेळ मिळेल तसा. आणि त्या कॉमेंट्समध्ये मला एक कॉमेंट अशी आली की तू तुझ्या घरी का नाही राहत, तू तुझ्या सासरी जात नाही का, वगैरे वगैरे. तर गाईज प्लीज माझे आधीचे व्हिडिओज बघा, कारण की प्रत्येक व्लॉगमध्ये मी तीच गोष्ट नाही एक्सप्लेन करू शकत. ॲक्च्युली मी इकडे पुण्यात माझं स्टुडिओ सुरू केलं आहे. सो मी एकटी राहण्यापेक्षा माझे मम्मी पप्पा, माझा नवरा म्हणजेच माझे शेठ आणि माझे सासू सासरे सगळे म्हटले की तिकडे एकटं राहण्यापेक्षा तू दादा त्यांच्यासोबत राहा. तर याच गोष्टीमुळे मी त्यांच्यासोबत राहते आणि हे फक्त काही दिवसांसाठी. आता नंतर आम्ही शिफ्टच होणार आहे दुसरीकडे. तर प्लीज हा क्वेश्चन परत नको. एकटं राहणं बेटर आहे की मम्मी पप्पांसोबत राहणं बेटर आहे, हे तुम्हीच मला सांगा. तर सोडा, बाकी सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स होतात लाईव्ह तुझं क्लासेस वगैरे बघण्यासाठी. सो थँक्यू सो मच गाईज. तुमच्याचमुळे आज मी इथे आहे आणि सगळं क्रेडिट मी तुम्हाला देऊ शकते, कारण की तुम्ही आहेत म्हणून आज मी आहे, आज मला ओळख आहे. तर थँक्यू सो मच. आणि हो, तर हा व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे. उद्या मला जायचं आहे संगमनेरला. 2 दिवस मला ब्राईड आहे. तर म्हटलं व्लॉग इथूनच सुरुवात करूया, काही जणांच्या क्वेश्चनचा आन्सर पण करूया आणि व्लॉगची सुरुवात पण होऊन जाईल. आज निवांत बसलेली होते, सो वेळ मिळाला होता. तर गाईज, बाहेर जाण्याआधी मी काय स्किन केअर करते, कोणते प्रोडक्ट्स यूज करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो व्लॉग पूर्ण पहा. स्किन केअर खूप महत्त्वाचं आहे, कारण की माझ्या स्किनमध्ये एवढे प्रॉब्लेम्स होते, एवढं डार्क स्पॉट्स, पिंपल्स, डार्क सर्कल्स यांचा खूप सारा इश्यू होता. पण आता माझी स्किन तुम्ही पाहू शकता किती हेल्दी वाटते आणि हे फक्त पॉसिबल झालं आहे क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्समुळे. तर चला, कसे ऑर्डर करायचे ते पण सांगते. आपण एवढे सारे प्रोडक्ट्स ट्राय करतो, तर या प्रोडक्टला एक चान्स द्यायला काय हरकत आहे. एकदा ट्राय करून बघा आणि नक्की मला कळवा तुमचा रिझल्ट. फर्स्ट तुम्हाला प्ले स्टोअरवरून किंवा ॲप स्टोअरवरून क्युअर स्किन नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आणि आफ्टर दॅट तुमचा नंबर टाकून रजिस्टर करायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन फिल करून तुम्हाला तिथे एआयच्या मदतीने असे खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातील, जे की तुमच्या स्किनमध्ये काय काय इश्यूज आलेत तुम्हाला. जसं की मला ॲक्ने, पिंपल्सचा किंवा डार्क स्पॉटचा, डार्क सर्कलचा खूप इश्यू होता. सो मी त्यांना माझे सगळे प्रॉब्लेम्स शेअर केले. आणि एवढंच नाही तर हा प्रॉब्लेम तुम्हाला किती दिवसांपासून होतोय, रिसेंटली होतोय की 6 months अगोदरपासून होतोय, हे सुद्धा त्यांनी विचारलं. तर मग मी त्यांना सांगितलं की मला कधीपासून काय प्रॉब्लेम्स येत आहेत ते. आणि यामध्ये मला जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे एआय डिटेक्शन. म्हणजेच एआयने आपला फेस डिटेक्ट केला जातो आणि आपल्या फेसमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले जातात. जसं की माझा त्यांनी फ्रंट आणि साईड फेसचे फोटोज घेतले आणि त्यांनी मला एवढे प्रॉब्लेम सांगितले की जे की मला माहीत सुद्धा नव्हते की माझ्या फेसमध्ये आहेत. तर जसं की ओपन पोर्स, डिहायड्रेट स्किन, इवन डार्क स्पॉट्स, पफी आईज, रिंकल्स, लाईन, असं बरंच काही. आणि यानंतरही त्यांनी मला बरेचसे क्वेश्चन्स विचारले, जसे की तुम्ही याआधी कोणते प्रोडक्ट्स यूज करत होते, जसं की फेस वॉश, सनस्क्रीन, तुमचं मॉइश्चरायझर वगैरे वगैरे. जर मी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स दिले. अँड फायनली माझे एवढे सगळे प्रॉब्लेम्स पाहून त्यांनी माझ्यासाठी एक डॉक्टर अपॉइंट केले आणि त्या डॉक्टरांनी माझी स्किन अनालाइज करून माझ्यासाठी एक प्रॉपर असं किट रेडी केलं. माझ्या बजेटनुसार 2100 रुपयाचं म्हणजे 2100 रुपीजचं किट ऑर्डर केलं, जे की मला एका दिवसात डिलिव्हर्ड झालं आहे. आणि आता हे प्रोडक्ट्स मी कसे यूज करते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला गाईस. फर्स्ट मी यूज करते क्युअर स्किनचं सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर. हे तुम्ही दिवसातून 2 वेळा यूज करू शकता. थोड्याशा अमाऊंटमध्ये घेऊन पूर्ण फेसवर आणि नेकवर अप्लाय करायचं आहे आणि नंतर साध्या पाण्याने आपल्याला ते वॉश करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यूज करते क्युअर स्किनची मिनरल डे क्रीम SPF 30. एका कॉईनच्या साईज एवढी घेऊन ती आपल्या पूर्ण फेसवर आणि नेकवरती अप्लाय करायची आहे आफ्टर फेस वॉश. या आहेत ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईट टॅबलेट्स. ही आपल्याला दिवसातून एकदाच घ्यायची आहे जेवणाच्या आधी. तर यामध्ये मला महिनाभर जातील एवढ्या टॅबलेट्स आहेत. आता मी तुम्हाला नाईट स्किन केअर सांगते. ही आहे बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम. ही आपल्याला आफ्टर फेस वॉश यूज करायची आहे. एक पंप घेऊन फुल फेस आणि नेकवरती अप्लाय करायची आहे आफ्टर फेस वॉश. ही आहे विटॅमिन ABC क्रीम. ही आपल्याला फक्त ॲक्ने मार्क्सवरती किंवा पिंपल्सवरती लावायची.
डे आफ्टर मॉइश्चरायझर. तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुमचं किट परचेस करू शकता आणि यामध्ये मेन गोष्ट म्हणजे डिलिव्हरी चार्ज आणि कन्सल्टेशन फीज एकदम फ्री आहे. मी माझ्या बजेटच्या अकॉर्डिंग हे 2100 रुपयाचं किट ऑर्डर केलं होतं, ज्यामध्ये मला 5 प्रोडक्ट्स रिसीव्ह झाले होते आणि एवढंच नाही, हे मला एकाच दिवसात डिलिव्हर्ड झालं होतं. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की कोणता प्रोडक्ट कधी यूज करायचा आणि किती क्वांटिटीमध्ये यूज करायचा आहे तर डोंट वरी गाईज, कारण की ॲपमध्ये सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स आहेत. प्रत्येक प्रोडक्ट समोर लिहिलेलं आहे की किती क्वांटिटीमध्ये आणि कोणत्या प्रोडक्ट नंतर किंवा कोणत्या प्रोडक्ट अगोदर हे यूज करायचं. आणि तुम्हाला कन्सल्टेशन सुद्धा करता येणार आहे, ते पण फ्रीमध्ये. प्रत्येक महिन्यात तुम्हाला डॉक्टर सोबत कन्सल्ट करता येणार आहे. नाही, तुम्हाला डाएटचा प्रॉपर चार्ट सुद्धा मिळेल, कोणतं फूड अवॉइड केलं पाहिजे आणि कोणतं फूड घेतलं पाहिजे या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज सुद्धा या ॲपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हा ॲप डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, डॉक्टर सर्टिफाईड आहे आणि या ॲपमध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे विदाऊट साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे हे यूज केल्याने तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाहीये. तर गाईज, कशाची वाट बघताय? खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये क्यूआर स्कॅन ॲपची लिंक दिलेली आहे, लवकर जाऊन डाउनलोड करा आणि माझा कुपन कोड वैशू100 हा यूज करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मिळेल एक्स्ट्रा डिस्काउंट आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखा हा किट ऑर्डर करा आणि माझ्यासारखी ग्लोई स्किन मिळवा. तर चला आता निघूया, खूप उशीर होतोय. तर आज माझी ब्राईड होती संगमनेरची, त्यामुळे मला पुण्यावरून संगमनेरला पोहोचायचं होतं आणि मला लागणार होते 3.5 ते 4 तास. तर मला पोहोचायचं होतं 3 वाजता तिथे आणि मी म्हणून निघाले होते 11:30-12च्या आसपास. कसलं भारी झालंय वातावरण. आणि आता मला लागलेली आहे खूप भूक, कारण की वाजलेले आहेत ते दिसत नाही 1:33 आणि मला आलेला आहे फोन. पाऊस आलेला आहे आणि आमची दीदी म्हणली की घे ना ग ब्लॉग. मला पाऊस खूप जास्त आवडतो, म्हणजे खूप जास्त, कारण की वातावरण एवढं सुंदर होतं ना की बस. तुम्हाला आवडतो का पाऊस? तुम्हाला कोणता ऋतू सगळ्यात जास्त आवडतो? मला पाऊस आणि हिवाळा सगळ्यात जास्त आवडणारा माझा सीझन आहे हा. अजून मला 1 तास लागणार आहे पोहोचायला. आज मला संगमनेरला ब्राईड आहे आणि आज तिचा हळदीचा लूक आहे, तर तो काही संध्याकाळीच असणार आहे. ती मला म्हटली होती की 3 वाजेपर्यंत हॉलवरती पोहोचा. तर 3 वाजेपर्यंत हॉलवर पोहोचायचं आहे. त्याच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन जाऊया, कारण की एकदा मी कामाला लागले ना की मला मग तहान भूक काहीच लागत नाही. तर आता कुठेतरी मस्त जेवायला थांबतो आणि वातावरण एवढं भारी झालं आहे का की मॅगी वगैरे खायची आज पण इच्छा होती आहे, पण मॅगी खाऊन नाही जमणार. आता प्रॉपर जेवण करावं लागणार आहे. सो गाईज, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. माझ्या ब्राईडचे मी सगळे लुक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे 2 दिवस मी काय काय करते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. मग रस्त्यातच जाता जाता एक छानसं हॉटेल मला दिसलं, तर म्हटलं चला, माहिती तर नसणार आहे ऑब्व्हियसली इकडे कुठे काय चांगलं मिळतं. तर ते दिसताना तर खूप छान दिसत होतं, बट एवढी काही खास आम्हाला टेस्ट अशी तिथे मिळाली नाही. बट ठीक आहे, आम्ही छानसं जेवण केलं आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये खरं तर आम्ही नुसते जेवतानाच दिसणार आहे, कारण की 2 दिवस आम्ही बाहेर होतो. तर 2 दिवस नुसतं बाहेरचं जेवण चाललेलं होतं आणि माझे फोन काय थांबे ना, कंटिन्यू ब्राईड्स ऑर्डर्स किंवा क्लासेसच्या इन्क्वायरीज यासाठी कॉल येत होते. तर गाईज, आपली नेक्स्ट बॅच स्टार्ट होती 1 जुलैपासून. ज्यांना कोणाला एनरोल करायचं असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल, तर मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा इथे स्क्रीनवरती पण नंबर देते आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची सीट बुक करू शकता. आणि आम्ही एकदम टायमिंगवरती लोकेशनला पोहोचलो. लोकेशन खूप सुंदर होतं, तो हॉल पण खूप मस्त होता. आमच्यासाठी एक रूम होता, तिथे मी मस्त माझा सेटअप लावला आणि हा जो ड्रेस तुम्ही पाहताय पिंकी पिंकी, हा मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिलेला होता त्या दिवशी. तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल, खूप क्यूट दिसत होता. आय नो तुम्हाला लिंक हवी आहे या ड्रेसची, पण मिळणार नाही कारण की हा शॉपमधून घेतलेला आहे. आणि आजच्या ब्राईडची रिक्वायरमेंट होती की मला हळदीला एकदम सिम्पल सटल लुक हवा आहे आणि तिने मला फोटोज पण दाखवलेले होते रेफरन्ससाठी. ओपन कर्ल्समध्ये हेअरस्टाईल हवी होती आणि मेकअपमध्ये पण सिम्पल सटल न्यूड मेकअप तिला हवा होता, कारण की ती कधी मेकअप करत नाही असं मला म्हटली होती. सो तिला म्हटलं टेन्शन घेऊ नकोस, मी तुला एकदम बेस्ट देईल जो की तुला नक्की आवडेल. आणि आपण आता तिचा फायनल लुक बघूया, तिच्या रिक्वायरमेंटनुसार मेकअप झाला आहे की नाही ते पण चेक करूया. तर आपल्या ब्रायडल पॅकेजेसमध्ये काय काय इन्क्लूड असतं, तर आपण मेकअप, हेअरस्टाईल, ड्रेपिंग आणि हेअरसाठी जे काय ॲक्सेसरीज हव्या असतील त्या आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि ब्राईड सिरियसली खूप सुंदर दिसत होती. तिला जसा मेकअप हवा होता तसाच मी देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या स्माईलवरूनच तुम्हाला कळालं असेल की ती किती खुश आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा तिचा हळदीचा लुक, मी कमेंटमध्ये नक्की वाट पाहते, मला नक्की सांगा.
तर गाईज हळदीचा लुक रेडी झाला आणि एवढा पाऊस आला की ब्राईड आमची टेन्शनमध्ये होती की आता कसं शूट होणार, कसं काय होणार. आणि आम्ही मस्त शूट केलं तरी नवरदेव नव्हते आलेले, त्यामुळे मी पण आता सगळं फोटोशूट वगैरे करून निघाले बाहेर, कारण की खूप भूक लागली होती. म्हटलं कुठेतरी जेवूया, आणि जेवायला बघतोय आम्ही तर आम्हाला चांगलं असं हॉटेलच मिळत नाही आहे. तर आता जेवणार, कारण की आता नेक्स्ट काही लुक नाही आहे. संगीतचा लुक बेबी तिचा कॅन्सल झाला आहे, सो एक हळदीचाच लुक होता आज, आणि आता उद्या असणार आहेत दोन्ही लुक. सो कसे वाटले लुक, सॉरी आत्ताचा लुक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही चाललो बाबा जेवायला. आलो आम्ही चूल मटनला. हे आहेत आमचे शेठ, ही आहे आमची दीदी. दीदी से हाय. ही आहे माझ्या व्हिडिओच्या मागचं काय म्हणतात बॅकग्राऊंड, नाही बॅकग्राऊंड काय ग दीदी, काय म्हणायचं आहे मला. माझ्या सगळ्या व्हिडिओच्या मागे ही दीदी आहे. एवढे छान छान व्हिडिओज माझी दीदी क्लिक करते माझी. आणि ही आहे मी. वाफा बघ ना कशा येत आहेत. गुड नाईट गाईज, भेटूया उद्या. दुसरा नाही व्लॉग हाच असेल, पण दिवस दुसरा असेल आणि लुकसुद्धा. गुड मॉर्निंग गाईज. तर आमची सकाळ झालेली आहे 6:30 वाजता. 7 वाजता आपली ब्राईड येणार आहे, त्याच्यामुळे आधीच आवरून बसलो आहे. आणि आता तिचा आहे सप्तपदीचा लुक, आणि त्याच्यासाठी असणारी ही रेड साडी. तर स्टे ट्यून गाईज, आजचा लुक पण मस्त होणार आहे. आजच्या लुकचा पण ब्राईडने एक रेफरन्स दाखवला होता, तसाच हवा होता. ब्राईड खूप केअरिंग होती, तिचे जे कलवऱ्या होत्या त्या पण माझ्या फॅन होत्या. सो त्यांनी आमची खूप सारी काळजी घेतली. चहा, नाश्ता, जेवण वगैरे सगळं काही त्यांनी छानसं प्लॅन केलेलं होतं. आणि तिच्या रिक्वायरमेंटनुसार मी तिला छानसा मेकअप दिला. आणि हा होता विदाऊट एनी ज्वेलरी, विदाऊट एनी फिल्टर मेकअप. तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मेकअपसोबतच हेअरस्टाईलसुद्धा तिला खोपामध्ये हवी होती, आणि तिचे केस एवढे असे सिल्की होते ना की कशी हेअरस्टाईल द्या ती सुटतच होती. तर काय व्यवस्थित प्रिपरेशन करून छानशी तिला हेअरस्टाईल दिली. तर हेच आपण आपल्या क्लासेसमध्ये पण शिकवतो की कसेही केस येऊ देत, पण त्याचं छानसं प्रिपरेशन करून आपण हेअरस्टाईल कशी करायची ते. कारण की ब्राईडला सगळं प्रॉपर द्यावं लागतं, कारण की ती काय मॉडेल नसते जेव्हा ती फक्त शूट करून लगेच ती हेअरस्टाईल वगैरे सोडणार असते. तिला दिवसभर ते ठेवायचं असतं, ते मेंटेन करायचं असतं. आणि असा हा प्रॉपर तिचा पेशवाई लुक आम्ही क्रिएट केला होता. तर ज्वेलरी पण आपलीच होती, वैष्णवी ओटी मेकओव्हरची. तर तुम्हाला हा पण लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्यासाठी तर हा बेस्ट लुक होता आत्तापर्यंतचा, म्हणजे हळदी लुकपेक्षाही हा लुक मला खूप जास्त आवडला. जर तुम्हालाही असा मेकअप शिकायचा असेल तर आपली नेक्स्ट बॅच 1 जुलैपासून स्टार्ट होते. मी नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची सीट बुक करू शकता. चांगलं दिसतंय. पहिल्यांदा असं म्हटलेत शेफ की मला लेन्स चांगल्या दिसत आहेत. दीदी चांगल्या दिसत आहेत का नाही? छान दिसत आहेत. काय काय खोटारडी मी घातलं तेव्हा म्हणजे बिलकुल चांगल्या नाही दिसत. तुम्ही सांगा गाईज, ह्या लेन्स मला सूट करतायत का मी ओरिजिनलच चांगली दिसते? आता मला माहिती आहे सगळे म्हणतील तो ओरिजिनलच चांगली दिसते म्हणून.
हे ब्राईडचंच हॉटेल होतं. ॲक्च्युली काल आम्ही दुसरीकडे जेवलो हे तिला कळालं, तर ती म्हटली की तुम्ही असं का केलं, तुम्ही आमच्याच हॉटेलवर का नाही जेवले. तर म्हटलं मला माहितीच नाही तुमचं हॉटेल आहे म्हणून. तर ती म्हटली तुम्हाला इथे लग्नात जेवायला ऑड वाटत असेल तर तुम्ही आमचं हॉटेल आहे इथे जवळच, तर तिथे जा आणि मी त्यांना सांगते म्हणून ते सगळं काही तुम्हाला तिथे अरेंज करून देतील. सो स्वीट ना. आणि त्यानंतर माझ्या फर्स्ट बॅचची स्टुडंट रोहिणी ताई, म्हणजे त्यांनी मला एक सरप्राईजच दिलं. त्या लोकेशनपासून 20 ते 25 किलोमीटरच्या डिस्टन्सवर होत्या, तरी त्या मला भेटण्यासाठी आल्याला खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणि म्हणजे अजूनही आपले स्टुडंट आपल्याशी कनेक्टेड आहे. फर्स्ट बॅचची माझी जी स्टुडंट होती ती अजूनही माझ्याशी कनेक्टेड होती. हे पाहून मला एवढं भरून आलं. तर तिला मला सोडू वाटत नव्हतं, पण काय करणार आता, आपली नेक्स्ट ब्राईडचा लुक होता आणि तिला खूप घाई झालेली होती. सो ऑप्शन नव्हता, त्यांना सोडावंच लागलं. आणि नेक्स्ट लुकसाठी मी लगेच ब्राईडचं प्रिपरेशन करून घेतलं आणि तिच्या रिक्वायरमेंटनुसार तिला ओपन कर्ल्स हवे होते. लेहंगा लुक होता आणि हा होता शेवटचा लुक. तर रिअल लाईटमध्ये हा मेकअप तुम्हाला दाखवते. आता रिंग लाईट काही सुरू नाही आहे. तर ब्राईड खूप थकलेली होती, ती झोपूनच घेतलं होतं तिने डायरेक्ट. तर हा होता फायनल लुक. याचे मला जास्त फोटोज व्हिडिओज घेता नाही आले, बट खूप सुंदर झाला होता. तुम्हाला यापैकी कोणता लुक सगळ्यात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.